आपण सध्या बीड जिल्ह्याच्या माजलगाव शहरामध्ये उभे आहोत। माजलगाव तालुक्यामधून माजलगाव शहरामधून जाणारा हा खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि माजलगाव ते तेलगाव हे अंतर 20 किलोमीटरचं आहे। परंतु माजलगावच्या परभणी फाट्यापासून ते तेलगाव पर्यंत आपण पाहतोय की या ठिकाणी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे। अनेक नागरिकांचा जीव या रस्त्याला गेलेला आहे या रस्त्यावर। कारण या रस्त्याला हा सिमेंटचा रस्ता शासनाने करोडो रुपये खर्च करून तयार केलेला आहे, परंतु या ठिकाणी देखभाल अभावी असंख्य भेगा पडलेल्या आहेत आणि या भेगांचं मूळ कारण या भेगामध्ये एखाद्या टू व्हीलरचं जर समोरचं चाक अडकलं तर त्या व्यक्तीचा मृत्यू या रस्त्यावरती निश्चितच आहे आणि असंख्य नागरिकांना या रस्त्यावर आपला स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे। परंतु प्रशासनाला अद्यापही जाग येना गेली। आपण पाहतोय की माझ्या मागे खूप या ठिकाणी वर्दळ आहे आणि लोकांची आपण लोक ये जा करताना पाहतोय। या ठिकाणी असंख्य अशा भेगा पडलेले आणि लोकांचा अचानक जर तोल गेला गाडीचा टू व्हीलरचा, ते चाक जर अडकलं टू व्हीलरचं तर या ठिकाणी त्या लोकांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु प्रशासन याची गांभीर्याने दखल घेईल का, हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आणि असंख्य असे वाहन या रस्त्याला ये जा करतायत। आपण पाहू शकतो की वाहन येता जाताना दिसतायत। नक्कीच प्रशासनाला आणि शासनाला जाग येऊन या रस्त्याची दुरुस्ती होईल का, हाही प्रश्न आता उद्भवतोय आणि या ठिकाणी पडलेल्या भेगा ह्या बुजवल्या जातील का।